नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या शुभराज किचन अँड फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजचा ब्लॉग खूप क्यूट, फनी आणि फॅमिली बॉन्डिंगने भरलेला असणार आहे. आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे शुभ्रिनीची पाण्याची धमाल मस्ती, आजीची धावपळ, बाबा बाबासोबतची मस्ती आणि त्याच्या म्हणजे शुभ्रिनीच्या पप्पांचे स्पेशल बॉन्डिंग, आजीसोबतचे बॉन्डिंग आणि घरभर चालणारी त्याची फुल ऑन धमाल मस्ती. चला तर मग सुरुवात करूया ब्लॉगला. सकाळी सकाळी पाणी आले, घरात धावपळ सुरू आहे. आमच्याकडे दर आठवड्याला नळाची पाण्याची वेळ बदलत असते. कधी सकाळी, कधी संध्याकाळी, कधी अगदी अगदी पहाटे. या आठवड्यात सकाळी पाणी आलेलं आहे. घरात एकच लगबग सुरू आहे. कोणी भांडी, कोणी टाकी बघतोय आणि या सगळ्या गडबडीत शुभ्रिनीची ग्रँड एंट्री झाली आहे. पाणी आलं की साहेब लगेच तयार असतात मस्ती करायला. बघा ना, पाईप पाहिला आणि सरळ पाण्यात जाऊन बसला. किती खुश झाला आहे. त्याला पाण्यात खेळायला खूप आवडतं. कधी पायाने पाणी उडवतोय, कधी हाताने उडवतोय आणि कधी स्वतः पूर्ण भिजून हसतो. खरंच लहान मुलांचा आनंद किती छोट्या छोट्या गोष्टीमध्ये असतो ना. उन्हाळा असल्यामुळे मी त्याला पाण्यात खेळू देते. इतर ऋतूमध्ये त्याला लगेच सर्दी होते. तोपर्यंत इकडे त्याच्या आजोबाची मोटार लावून पाणी भरत आहेत, टाकी भरत आहेत, ड्रम भरत आहेत. सगळं काम सकाळी पूर्ण करावं लागतं. आता सगळं पाणी भरून झालं आहे. मग पप्पांनी झाडांना पाणी घालायला सुरुवात केली आहे. बघा घरासमोर झाडं पण किती फ्रेश दिसत आहेत ना पाणी घातल्यावर. त्याच्यासोबतच गाडी धुणंही सुरू आहे आणि अंगणात पाणी मारणंही चालू आहे. नळाचं पाणी आलं की हे सगळं काम सकाळचं उरकून घेतलं जातं. पण या सगळ्यात शुभ्रिनीची मस्ती काही थांबत नाहीये. त्याचं स्वतःचं वेगळंच वर्ल्ड सुरू आहे. कधी पाईप पकडतोय, कधी पाण्यासोबत, तर कधी आजोबांना भिजवतोय. शेवटी त्याच्या आजोबांनी त्याला पाण्यातून बाहेर काढलं. पण हा काही बाहेर यायला तयार नाही. पुन्हा पुन्हा पाण्याकडे पळतोय. बघा ना किती मजेत खेळतोय. मग पप्पांनी टॉवेल घेतला आणि त्याचं डोकं, हात, पाय सगळं पुसून दिलं. पप्पा आणि शुभ्रिनीचं पप्पा म्हणजे माझे पप्पा, त्याचे आजोबा वेगळंच बॉन्डिंग आहे. खरंच आजोबा घरी असले की त्याची एक्साइटमेंट वेगळीच असते. कारण त्याचं मस्ती पार्टनर, खेळायची साथीदार. आता इकडे आजीबाईची धावपळ सुरू झाली. कारण शुभ्रिनीला म्हणजे काही सोपं काम नाही. आजी कपडे घेऊन तयार आहे. पण हा साहेब एका जागी उभाच राहत नाही. कधी इकडे पळतो, कधी तिकडे आणि मध्येच डान्स करायला लागतो. बघा ना, कपडे घालताना पण किती मजेशीर एक्सप्रेशन देतोय. मस्त हसतो. त्याची एनर्जी वेगळीच आहे. आमच्या घरी म्हणजे माझ्या सासरी पुण्याच्या घरी पण अशीच फुल ऑन मस्ती चालू असते. आजीसोबत, आत्तूसोबत आणि त्याच्या बाबांसोबत. सगळ्यांना हा खूप पळवतो. पण घरात लहान मुलं असलं ना, तर घरातला आनंद आणि हसणं काही वेगळंच असतं. त्याच्या पप्पांसोबत तर त्याची अजूनच जास्त मस्ती असते. रात्रीची अंघोळ पण पप्पांसोबतच करायची, असा त्याचा हट्ट असतो. बघा आजीला कसा पळवतोय, नाचवत आहे. पावडर पण व्यवस्थित लावू देत नाही, मॉइश्चरायझर लावू देत नाही. नुसतीच धावपळ. त्याच्या पप्पांची रात्री मात्र पप्पा आणि शुभ्रिनीची फुल वॉटर मस्ती चालू असते. बघा इथे कसे धमाल मस्ती करत आहे, नाचत आहे. आवरत असताना आजीला किती पळवत आहे. बघा कसं आहे. त्या डोक्याला आईने म्हणजे त्याच्या आजीने तेल लावलं, पावडर लावलं आणि छान तयार केलं. बघा कशी मस्ती करत आहे. आवरते वेळेस पण तोंडाला पावडर लावलेलं आहे अर्ध आणि त्याची मस्ती चालूच आहे. मग काय शेवटी आजीला उठावंच लागलं. अशा प्रकारे त्याच्या आजीने त्याला तयार करून दिलेलं आहे. बघितली का त्याची मस्ती कशी आहे.
अशा प्रकारे आपला छोटा हिरो मस्तपैकी तयार झालेला आहे. तयार करते वेळेस पण त्याची मस्ती काही थांबत नाही. आता फक्त केस विचरायचे बाकी आहेत. तेही आजीने विचारून दिलेले आहे. बघा कसा करत आहे. तुमचीही मुले असेच करतात का? कमेंट करून नक्की सांगा. आवरून झाल्यानंतर तो काही शांत बसत नाही आणि छोटासा हिरो आपला तयार झाला आहे. पण तयार करताना सुद्धा हा शांत बसत नाही. आजीला इतकं पळवतो ना, शेवटी आजी दमून जाते. तयार झाल्यावर शुभ्रनीलची एक खूप गोड सवय आहे. तो लगेच घरातल्या मंदिरात जाऊन लगेच देवाला नमस्कार करतो. देवाला हात जोडून नमस्कार करताना खूप गोड दिसतो. ही सवय त्याला त्याच्या आजीने लहानपणापासून लावली आहे. त्यानंतर आजी आजोबांना नमस्कार करतो. हे छोटे छोटे संस्कार त्याला त्याच्या आजीने दिलेले आहेत. हे खूप महत्त्वाचे असतात. म्हणून नातवंडांना आजी आजोबा असणे खूप महत्त्वाचे असते. कारण हेच संस्कार पुढे कामी येतात. आणि मग काय, पुन्हा हा खेळायला रेडी. बघा ना किती गाड्या आणि खेळणी काढून ठेवली आहेत. संपूर्ण घरभर पसारा. माझ्या माहेरी याच्याकडे थोडीच खेळणी आहेत म्हणून कमी पसारा घालत असतो. पण आमच्या पुण्याच्या घरी तर पूर्ण घरभर खेळण्याने भरलेलं असतं. इतका पसारा करून ठेवतो. मी नेहमी म्हणते, अरे किती पसारा करतोस? पण लगेच त्याचे आजी आजोबा म्हणतात, लहानपण आहे, खेळू दे त्याला, मोठं झाल्यावर कोण खेळणार? आणि खरंच ही लहानपणाची मस्ती, धावपळ, खेळ हे दिवस पुन्हा परत येत नाहीत. त्याची आजी तर पुण्याच्या मार्केटमध्ये गेली की पहिली खरेदी खेळण्याचीच करते, बाकी शॉपिंग नंतर. कारण घरी आल्यानंतर लगेच आजीला विचारतो, माझ्यासाठी काय आणलं? म्हणून खेळणी घेतलीच पाहिजे. खेळणी दिसली की त्याचा आनंद बघण्यासारखा असतो. आता सुद्धा गाड्यांसोबत खूप मजेत खेळत आहे. स्वतःचं छोटंसं वर्ल्ड बनवून ठेवलेलं आहे. किती गाड्या चालवतो, कधी आवाज काढतोय, कधी स्वतःच्या स्टोरी बनवून खेळवतोय. अशा छोट्या छोट्या फॅमिली मोमेंटमध्ये खरं सुख असतं ना. घरातलं हसणं, मुलांची मस्ती, आजीचं प्रेम, बाबांची माया, हेच तर आयुष्य सुंदर बनतं. बघा तुम्हाला कशी वाटली शुभ्रनीलची मस्ती, मजा? तुम्हाला हा व्लॉग आवडला का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तुम्हाला शुभ्रनीलची क्यूट मस्ती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या शुभ्राज किचन अँड फॅमिली ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.